नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनेबद्दल, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. हो, हीच ती योजना ज्यामध्ये दर महिन्याला महिलांना थेट बँक खात्यात 1500 रुपयाची मदत मिळते. आता सध्या सप्टेंबर महिना सुरू झालाय आणि गणेशोत्सव अगदी दारात आलाय. प्रत्येक घरात तयारी सुरू आहे. मात्र लाखो बहिणींच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता केव्हा जमा होणार? ऑगस्टचा हप्ता उशिरा आला, काहींचा अजून थांबलेला आहे, तर आता सप्टेंबरमध्ये काय होणार? आज आपण या व्हिडिओमध्ये याचं संपूर्ण उत्तर शोधणार आहोत. हप्ता कधी जमा होईल? ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र मिळतील का? 2100 रुपयांच्या अफवा खऱ्या आहेत का? आणि आपण आपला हप्ता ऑनलाईन कसा तपासू शकता? चला तर मग सुरुवात करूया. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर अशीच तुम्हाला माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट 2024 मध्ये सुरू केली. यामध्ये 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. आतापर्यंत राज्यात 2.5 कोटीहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारकडून यासाठी दर महिन्याला हजारो कोटी रुपयाचा निधी वितरित केला जातो. पैसे थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँक खात्यात जमा होतात. म्हणजे नकळत उशीर झाला तरी पैसे थेट खात्यात येतात. मध्ये कोणताही दलाल नाही. मित्रांनो, ऑगस्ट 2025चा हप्ता 25 ऑगस्टपर्यंत आला नाही. एका रिपोर्टनुसार निधी उशिरा मंजूर झाल्यामुळे व्यवहार पुढे ढकलले गेले. काही महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा झाले, पण अनेक बहिणींच्या खात्यात अजून हप्ता आलेला नाही. यामुळे साहजिकच महिलांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सप्टेंबर 2025चा हप्ता कधी जमा होणार? तर मित्रांनो, मागील हप्त्यांचा अभ्यास केला तर 10वा हप्ता 2 मे 2025ला आला होता. 12वा हप्ता 5 ते 10 जुलै 2025 दरम्यान आला. त्यावरून पाहिलं तर सप्टेंबर महिन्याचा 14वा हप्ता 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान जमा होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, अनेक बहिणींमध्ये चर्चा आहे की जर ऑगस्टचा हप्ता मिळाला नसेल तर सप्टेंबरमध्ये 2 हप्ते मिळतील का? जर खरंच सरकारने ऑगस्टचे पैसे थांबवले असतील तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 3000 रुपये म्हणजेच 2 महिने एकत्र हप्ता जमा होऊ शकतो. पण अजून अधिकृत घोषणा झाली नाही. म्हणजेच हे फक्त एक अंदाज आहे. सरकारकडून निधी सुटला की खात्यात पैसे नक्की येतील. मित्रांनो, काही वेबसाईट्सवर बातमी आली होती की आता हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये होणार आहे. पण जुलै 2025 मध्ये आलेल्या अधिकृत माहितीनुसार हप्ता अजूनही 1500 रुपयाचाच आहे. त्यामुळे सप्टेंबर 2025 पासून हप्ता वाढेल असं कोणतंही अधिकृत अपडेट नाही. म्हणजेच पुढचा हप्ता 1500 रुपयाचाच मिळणार आहे. मित्रांनो, आता महत्त्वाचं, आपल्या खात्यात हप्ता आला की नाही हे कसं तपासायचं? त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ladkibaheen.maharashtra.go.in वर लॉग इन करा. तिथे बेनिफिशरी स्टेटस किंवा डीबीटी स्टेटस ट्रॅकर हा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, अर्ज ID किंवा नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर OTP येतो आणि लगेचच स्टेटस दिसतो, अप्रूव्ड, पेंडिंग किंवा रिजेक्टेड. शिवाय pfms.nic.in वर जाऊनही तुम्ही डीबीटी व्यवहार तपासू शकता. बँक ॲपमध्ये किंवा जवळच्या बँकेतही तपासणी करता येते. जर OTP येत नसेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करावा लागेल. मित्रांनो, महत्त्वाची सूचना, फक्त अधिकृत पोर्टलवरच तपासणी करा. कुठल्याही थर्ड पार्टी ॲपवर किंवा वेबसाईटवर तुमची माहिती देऊ नका. हप्ता वेळेवर आला नाही तर जवळच्या बँकेत, अंगणवाडी केंद्रात किंवा CSC केंद्रात चौकशी करा. सरकारकडून कोणतीही घोषणा आली की ती अधिकृत माध्यमातूनच समोर येते. तर मित्रांनो, आज आपण सविस्तर पाहिलं की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता उशिरा आला, सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार, 2100 रुपयाच्या अफवा खऱ्या आहेत का आणि आपला हप्ता कसा तपासायचा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या बहिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण या योजनेशी संबंधित आणखी अपडेट्स घेऊन येणार आहोत. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.